नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. हवामान विभागाने माहिती दिली आहे. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. उन्हाच्या काहिलीपासून अवघ्या काही दिवसात आपल्या सगळ्यांची सुटका होऊ शकते. मान्सूनचं भारतात आगमन झालेलं आहे. केरळमध्ये हा मान्सून दाखल झालाय आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहेत. संदीप, काहीसा दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. अगदी बरोबर आहे सागर. संपूर्ण देशाला दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल. काल हवामान खात्यानं सांगितलं होतं की पुढच्या 24 तासामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो. त्यासाठी पोषक वातावरण आहे आणि त्यानुसार आता भारतीय हवामान खात्याने ही घोषणा केली आहे की मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. कालपासूनच केरळ भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यानंतर केरळ सोडला म्हणजे दक्षिण भारत सोडला तर उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठी गरमी आहे. राजधानी दिल्लीमध्ये 50 पर्यंत तापमान जाऊन पोहोचलेलं आहे आणि इतर शहरांमध्ये देखील किंवा राज्यांमध्ये देखील मोठी उष्णतेची जी लाट आहे ती दिसून येते. पुढचे 4 ते 5 दिवस ही लाट कायम राहील असं देखील हवामान खात्यानं सांगितलं आहे. पण जो केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे तो पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये किंवा एक 8-10 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होऊ शकतो. महाराष्ट्र व्यापू शकतो संपूर्ण मान्सून. त्यामुळे एक मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल आणि 106% पाऊस देखील यंदा होणार आहे असं देखील हवामान खात्यानं सांगितलंय. जवळपास 3 ते 4 वेळा हवामान खात्यानं मान्सून केल्या होत्या. 2 जूनला पहिल्यांदा दाखल होईल असं सांगितलं होतं. 1 जूनला दाखल होईल असं देखील सांगितलं होतं. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार आजच म्हणजे 30 एप्रिलला जो मान्सून आहे, मेला मान्सून जो आहे तो केरळमध्ये अखेर दाखल झालेला आहे. बरोबर. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून लवकरच आपली सुटका होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद संदीप या माहितीबद्दल.